दिल्लीमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून टाकणारी आहे. 10वीमध्ये शिकणाऱ्या शौर्य प्रदीप पाटील या हुशार आणि शांत स्वभावाच्या मुलानं शिक्षकांचा सततच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं. राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून त्याने उडी मारून आत्महत्या केली आणि त्याच्या बॅगेत मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्याच्यावर झालेल्या अपमानाचा, त्रासाचा आणि वेदनेचा संपूर्ण उल्लेख होता. आई एम वेरी सॉरी. एज पर स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे ये करना पड़ा. मेरी लास्ट विश है, मेरे अंगदान कर देना. सॉरी मम्मी, सॉरी भैया, स्कूल की टीचर ही है ऐसी. युक्ति मैम, पाल मैम, मनु कॉलरा, उन पर एक्शन लो. सॉरी पापा, मुझे आप जैसा अच्छा इंसान बनना चाहिए था. असं लिहिताना एका अवघ्या 10वीच्या मुलाच्या मनात किती जखमा झाल्या असतील याचा विचार केला तरी काळीज द्रवून जातं. शाळेतील 4 शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या छळाचा उल्लेख त्यानं या नोटमध्ये स्पष्टपणे केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षकांनी त्याला टीसी देण्याची धमकी दिल्याचं, तसेच वर्गात सर्वांसमोर केलेल्या अपमानामुळे तो मानसिकदृष्ट्या खूपच खचला होता, असं त्याचे वडील आणि काका सांगतात. कालच शाळेत एका छोट्या घटनेत पाय घसरून पडलेल्या शौर्याला तू मुद्दाम पडलास, ड्रामा करतोस, रडायचं नाटक करू नकोस, असं सर्वांसमोर बोलून त्याची खिल्ली उडवली गेली होती. हीच घटना त्याच्या आत्मसन्मानावर खोल घाव करून गेली. पालक सांगतात, मुलगा आम्हाला वारंवार शिक्षकांच्या तक्रारी सांगायचा, पण आम्ही वाटायचं की टीचर शिस्त लावण्यासाठी बोलत असतील. पण सार्वजनिक अपमानाचा जो घाव झाला तो सहन करू शकला नाही. आज खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावात शौर्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्या वातावरणात प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुटुंबाची भेट घेऊन सांगितलं की त्याची सुसाईड नोट वाचली तर लगेच कळतं तो किती समंजस, निर्मळ आणि संवेदनशील मुलगा होता. मृत्यूनंतर माझे अवयव दान करा अशी शेवटची इच्छा व्यक्त करणारा मुलगा किती चांगला असेल याचा विचार करा. अशा मुलाला इतका त्रास दिला गेला हे आपल्या समाजासाठी लाजिरवाणं आहे. दरम्यान आमचे प्रतिनिधी सोमेश कोलखे यांनी राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनला भेट देऊन शौर्याच्या शेवटच्या क्षणांचा आढावा घेतला. शौर्य शाळेतून निघून चालकासोबत घरी न जाता थेट मेट्रो स्थानकावर आला. काही मिनिटं शांत बसला, ओळखपत्रावरील आपत्कालीन संपर्क क्रमांक पुसून टाकला आणि आपली बॅग बाजूला ठेवून उडी मारली. त्याच्या बॅगेत ठेवलेली सुसाईड नोट हे फक्त एक पत्र नव्हतं, तर अन्यायाविरोधात शेवटचा आवाज होता. या शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला अशी वेळ येऊ नये, अशी त्याची विनंती होती. शौर्याचा हा मृत्यू एक दुर्दैवी घटना नाही, तर शिक्षण संस्थांतील गैरवर्तणुकीवर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा धक्का आहे. एका निरागस मुलाच्या आयुष्याला शिक्षकांच्या वागणुकीनं गालबोट लावलं आणि त्याचा जीव गेला. ही वेदना शौर्याच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा धडा आहे की शाळा म्हणजे सुरक्षितता, विश्वास आणि वाढीचं ठिकाण असायला हवं, कोणाचं आयुष्य हिरावून घेणारं नाही.